नमस्कार मित्रांनो, तर आम्ही निघलो आहोत सध्या नाशिकला. थोडं आमचं काम होतं नाशिक त्र्यंबकेश्वर, आणि त्या ठिकाणात आम्ही छान छान असे व्हिडिओ टाकणार आहे, पण माझ्या यूट्यूब चॅनलवर. म्हणजे काय मॅडमची तयारी झाली, माझी बॅग बांधली हो का अशी छानपैकी. निघलो तर मी आता. होय, कुठे चाललो? अगं त्र्यंबकेश्वरला म्हण की. नाशिकमध्ये काय आहे? पंचवटी का? बरं, ठीक आहे. हे आमचं बस स्टँड. या ठिकाणी आम्हाला डायरेक्ट आता नाशिकला बस आहे. शेवटी बस मिळाली मित्र. आता डायरेक्ट लागतो मोकळी गाडी, एकदम छान जागा भेटली. आमच्या मॅडम या ठिकाणी. काय चाललंय मॅडम? उलट्या खात्यात का? हा, त्यात का उलट्या? मी आमच्या बाळाला पण घेऊन चाललो सोबत. आम्ही आलो आहोत पाटोदा बस स्टँड. आमची बस पंक्चर झाली, बॅड लक. बघू शकतात पाटोदा बस स्टँड. काय करू आता, झाली बस पंक्चर. हो मॅडमजी, बस झाली पंक्चर. बस आता रस्त्यातच. आमची बस झाली मित्र पंक्चर. आता काय करावं, आम्ही आहोत सध्या पाटोदा बस स्टँड मध्ये. बस झाली पंक्चर. आता जोपर्यंत बसचं पंक्चर निघत नाही तोपर्यंत बसायचं. म्हणलं होतं जरा पटकन जाता येईल नाशिकमध्ये, तिथून पुढे त्र्यंबकेश्वरला जायचंय. असं आता निवांत काय. हा मॅडम इथं उलटीच्या गोळ्या खाऊ आजारी. म्हणजे उलटी झाली नाही अजून, हा बाई गोळ पुन्हा वॉक करीत दिसून. आता जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत बसा असायचं. नाशिकच्या अगदी जवळ आलो सध्या मी आता. खूप पाऊस पडला मित्रांनो नाशिककडचं. सगळं पाणीच पाणी झालं रस्त्याने. मित्रांनो तर फायनली मी आलोय नाशिकमध्ये. पण सकाळचा जो जोश होता ना राहिला नाही, कारण प्रवासानं सगळं आता पाया दुखायला लागलेत. ट्रॅफिक एवढी जाम आहे मित्रांनो. आता मध्यवर्ती बस स्टँडला चाललोय मी. डायरेक्ट मध्यवर्ती बस स्टँडला जायचं. तिथून छानपैकी परत त्र्यंबकेश्वरला बस भेटतात, त्यापासून निघायचं छानपैकी. अशा मोकळ्या रस्त्याने चाललो. थोडा ऑटो घ्यायचा होता मित्रांनो, एवढे पाय ताटलेत ना विचारूच नका. मी निघलो आता मध्यवर्ती बस स्टँडला. चलते बघा किती मस्त सगळ्याला. सर मध्यवर्ती बस स्टँड इकडेच आहे ना? हो. किती लांब आहे सर? ठक्कर बाजार का? हा, ठक्कर बाजार. त्र्यंबकेश्वरला जायचंय इथून. ओके.
नाशिक मध्ये छान वाटायला लागले. बस मध्ये इतका बोर झालो, पाय दुखले माझे सगळे. आणि आता संध्याकाळी इतकं फ्रेश वाटायला. चला मित्रांनो, असं फळ वाटायला लागले. सुपर. शेवटी आलो मी मध्यवर्ती बस स्टँडला. आमच्या मॅडम पाठीमागं पडल्या अशा. लय फास्ट चालतोय, आपला नाद नाही करायचा. सन 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 मॅडम अशा बळ चलत होत्या पाठीमागं. होय मॅडम बी बोर झाल्या बघा बस मध्ये बसून. मध्यवर्ती बस स्टँडला आलो होतो आम्ही. तुम्हाला जर त्र्यंबकेश्वरला बस न्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला मध्यवर्ती बस स्टँडला यावं लागेल. या मध्यवर्ती बस स्टँडवरूनच तुम्हाला डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला बस भेटतात. आणि शेवटची बस ही संध्याकाळी 10 वाजता असते. आता 8:30 वाजता आम्हाला बस आहे. नंतर 10 वाजता त्याच्यानंतर बस बंद होतात त्र्यंबकेश्वरला जायच्या. असं ठिकाणी आम्ही मध्यवर्ती बस स्टँड नाशिकला त्या ठिकाणी आलो. नमस्कार. रूम भेटली बघा रात्री आम्हाला मित्रांनो. भयानक गर्दी सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये. पूर्ण कमीत कमी 10 लाख माणसं असतील फक्त त्र्यंबकेश्वर मध्ये. रात्री मी एक ऑटो केला आणि पूर्ण रूम चौकड बघितला. कोण्या हॉटेलमध्ये रूम भेटली नाही आम्हाला. पैशाचा विषयच नव्हता की रूमच पॅक पूर्ण होते. कारण सध्या आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे भयानक गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये. रूमचा शॉर्टच नाही. ती त्र्यंबकेश्वराच्या कृपेनं आम्हाला भेटली रूम. ही रूम आमच्या मॅडम. उठा मॅडम ओ मॅडम उठ ना. तो का मॅडम आमच्या तिकडे कशा झोपल्यात. आणि छान पैकी अशी रूम नंबर 1 भेटली मित्रांनो. तुम्ही नजरा बघू शकता इथं हे डोंगराचा. हे बघू शकता तुम्ही. आता इथून वर जातात लोक. हे इकडं जायचं आम्हाला. ह्या इथून चढून असं हे वर इकडं असंच इकडं. खूप छान वाटलं सकाळी उठल्या. हे त्र्यंबकेश्वरचा डोंगर. या ठिकाणी असं वर जावं लागतं चढून. आता उठलो तो आम्ही सध्या. आंघोळ करून पूजा करायला जायची. थोडी जभ्याची थोडी पूजा आहे. चला कुशावर्तामध्ये छानपैकी स्नान केल्यानंतर आम्ही निघतो आता आमच्या रूम पण. छानपैकी मस्त आंघोळ केली कुशावर्तामध्ये छानपैकी. रूमवर जाऊन थोडंसं जेवण वगैरे करायचं. उद्या वर जाणार आहेत आम्ही वरी ब्रह्मगिरी पर्वतावर. आता आम्ही निघालो आहोत श्री त्र्यंबकेश्वराचं दर्शन करण्यासाठी. तर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक येतात. कालसर्पदोष, नारायण नागबली किंवा शांती असे विविध प्रकारचे इथे पूजन वगैरे केले जातात. खूप भाविक या ठिकाणी. आज पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, रात्री अक्षरशः रूम भेटत नव्हती या ठिकाणी. कारण सध्या सुट्टीचे दिवस आहेत दिवाळीचे, त्याच्यामुळे रूम पण भेटत नाही. खूप गर्दी या ठिकाणी. काय रामकंदमूळ या ठिकाणी भेटतात.
₹50 सर. हे खायचे का तुम्हाला? बघा अशा छोट्या छोट्या अशा एक मिनिट पुढे जातात माझ्या छोट्या छोट्या पुढे या ठिकाणी 50 7. त्याला कोणतं मूळ म्हणतात? कंदमूळ. श्रीरामाने वनवासात खाल्ले रामकंदमूळ. खायचं श्रीराम भगवानने 14 वर्षे वनवासात खाल्ले कंदमूळ. त्याला मिठाची रामकंदमूळ. मिठाची रामकंद वनवासामध्ये खाल्लं असं सांग ना या बाबांचं. बघू आपण याची चौकशी. हे या तुम्हाला पण देतो. कमी नाही का काही किंमत बाबा? किती आहे तुम्हाला? आम्हाला 5 घ्यायचे. पाय काम करा 50 ची 8 करून. 5च पाहिजे आम्हाला. 5 मध्ये 30 रुपये पा. ठीक आहे. 5 याची यावा आपण टेस्ट गोडे करणार आहोत. रामकंदमूळ. टेस्ट म्हणजे अशी काही विशेष टेस्ट वाटत नाही मित्रांनो. चला थोडं श्री सपक सपक रामकंदमूळ. लागते. आणि असं गोड वगैरे काही लागेल. त्याला मिठाची बोला त्याला रामकंदमूळ. काही वरी मीठ वगैरे टाकतात असंच खायचं. ते असंच खातात. त्याला मिठाची बोला रामकंदमूळ. पैसे त्यांचे पैसे द्यायचे. त्याला मिठाची बोला रामकंदमूळ. जमीन किंमत निघलं का? जमीन किंमत काढला होता. अजून काढणार त्याच्यावर. यावा गोडे रामकंदमूळ. आपने आवाज गाड़ी का चाबी देने का फटाफट चलो. गाड़ी येतो चांगला प्लेस. बरोबर आहे. बरोबर बोला तुम्ही. या ठिकाणी श्री त्र्यंबकेश्वर आहे. या ठिकाणी आश्रममध्ये जातात माणसं दर्शनाला. बघू आपण या ठिकाणी आणखी काय. जागोजागी अशा ह्या स्क्रीन लावल्या आहेत मोठ्या मोठ्या बाहेर दर्शनासाठी. लाईव्ह दर्शन अशा पूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्हाला अशा स्क्रीन दिसतील लावलेल्या. दर्शनासाठी लाईन या ठिकाणी एंटर आहे. आणि ही विशेष लाईन म्हणजे 200 रुपये पेड लाईन आहे. 200 रुपये देऊन 200 रुपये देऊन सध्या तुम्हाला सांगतो कमीत कमी 2 ते 3 तास दर्शनासाठी लागतात. पेड लाईन आहे. ही पेड लाईन आहे दर्शनाची. साधी लाईन तर कमीत कमी 4-5 तास लागतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी गर्दी. ये पेड लाइन है. हाँ पेड लाईन ची लाईन बघा किती. एक
पण सुरू आहे ट्रेड लाईन. त्यासाठी आम्ही ठरवलं आहे उद्या सकाळी 4ला यायचं आणि दर्शन घ्यायचं. कारण सध्या तर शक्य नाही, कमीत कमी 5 तास तो उभं राहू. 4 तास ट्रेड लाईनला आणि मंदिर बहुतेक 9 वाजता बंद होते. ट्रेड लाईन बघू शकता, ही रांग बघू शकता. सध्या आमची खरेदी चालू आहे. कासव वगैरे छोट्या छोट्या वस्तू. आमच्या मॅडम तर काय ते बायाच्या ह्याच्यामध्ये संघ पर्स बघायला लागल्यात आमच्या मॅडम. संध्याकाळची गर्दी आणखी खूपच शोभून दिसते. पाहणे तर बघा किती छान चौकट वाटायला. सकाळचे 5 वाजले तरी पण उशीर झालाय. म्हणजे 4ला तिथं जायला पाहिजे होतं. दर्शनाला निघलो आता आम्ही त्र्यंबकेश्वर. काल दर्शन झालं नाही, खूप भयंकर गर्दी होती. आज पण उशीर झालाय. 5 वाजता चाललो होतो, 4 वाजता जायला पाहिजे होतं. आज तरी पण आता भयंकर गर्दी असणार आहे. दाखवतो 5:30 वाजताची गर्दी. हे पाहू शकतात. 5:30 वाजता आल्यानंतर या ठिकाणी इतकी गर्दी असते. पाहू शकतात भक्तांचा उत्साह. जय भोले की, जय भोले की. जय भोले की, जय भोले की, जय भोले की, जय भोले की, जय भोले की. सकाळी 5ला लागलेली लाईन आहे, आणखी कुठंच नाही. कितीला लागलो सांगा नेमकं. तरी काही वाटत नाही. चला बाबांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला असते या ठिकाणी. मन तड़पत हरिदर चरण को आज. या भगवान या जावा पुढं पटकन. हे बघा अंगामध्ये शिवजी आले यांच्या मावशी पळायला लागल्या. शिवजी अशी अंगात येते. जय भोले की, 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 जय
भक्तांचा उत्साह खूपच. मना की जय भोले की, जय भोले की, जय भोले की, जय भोले की, अरे जय भोले की, जय भोले की, जय भोले की, अरे जय भोले की, जय भोले की, जय भोले की, जय भोले की, जय भोले की. शेवटी आलो ते एकदम मंदिराच्या जवळ. 5:30 ला मी लाईनला उभे होतो. आता किती जवळपास 9 वाजले. बरोबर आहे. त्याच्या मंदिराच्या एकदम जवळ आलो. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन होईल. बघू शकतात हे मंदिराच्या एकदम जवळ आलो होतो आम्ही सध्या. शेवटी दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही असं मंदिर. ह्याच्यावरली नकाशी कला पाहू शकता तुम्ही. खूप अशी बारीक नक्षी काम याच्यावर केलेलं आहे त्या काळामध्ये. विचार करू शकता आजकालचे इंजिनियर सध्या फेल आहेत या नक्षी पुढं. खूप बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये छानपैकी अशा कोरलेल्या दिसतात तुम्हाला मंदिरावर. आजकालचे इंजिनियर हे टोटल फेल आहेत या इंजिनिअरिंग समोर. मला असा प्रश्न पडतो मित्र हो की त्यावेळेस प्रगत होता जास्त मानव का आज प्रगत आहे? कारण हे आजकालच्या इंजिनियरला हे असं जमणारी गोष्ट नाही. बघू शकता तुम्ही ही खूप बारीक गोष्टी कोरलेल्या त्याच्यावर. किती मेहनत असेल त्यांची. ही मंदिराची डिझाईन पहा. तर हे पेशव्यांनी बांधलेलं मंदिर आहे. 31 वर्ष मंदिराचं जवळपास बांधकाम चालू होतं. या असं सांगतात की सुमारे 31 वर्ष हे बांधकाम करायला लागले सर्व कामगारांना. तुम्ही 1631 साली ज्यावेळेस पेशव्यांनी हे मंदिर बांधलं होतं त्यावेळेस या मंदिराला सुमारे 16 लाख रुपये इतका खर्च आलेला होता. 30 वर्षाचं बांधकाम चालू होतं मंदिराला. असं सुंदर मंदिर. याच्यावरली जी कलाकृती आहे ती खूप अप्रतिम. आणि आजकालच्या इंजिनिअरिंगला सध्या लाज वाटेल की आपण जी काही आज बनवतो त्याच्यापेक्षा हे खूपच काही वेगळं आहे. मला असा प्रश्न पडतो की त्यावेळेसचा मानव हा जास्त प्रगतशील होता की आजचा आहे. आणि तेवढी बारीक बारीक नकाशी जर बघितली तर खूपच अप्रतिम अशी कोरलेली आहे. किती मेहनत असेल असं पूर्ण दगडावर कोरलेलं असं बघितली या मंदिरावर. आश्चर्य वाटतं.
काय बाई? हा. अरे चला न्यू चला बाबा आता चढायचंय वर. आमच्या मॅडम इथंच पाय असे करायला लागल्यात आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर निघलोत इकडं रस्त्याने. इथं थोडा चढायला इथंच लागलोत आम्ही पाय हलवाय. चला मित्र आता खडीच चढाई स्टार्ट झाली आता थोडी थोडी. ह्याच्यापेक्षा जास्त चढाई पुढे आहे. अशा काटे घ्यावं लागतात माकडांना मारण्यासाठी भेडवण्यासाठी. आता सी बिगिनिंग आहे, सुरुवात आहे. आपण जसं वर जाऊ तसं तसं छान दिसते बघा. इकडे बघा जसं वर जाऊ आपण तसं सुंदर अशा नजर दिसत चालू होते. पाहू शकता महाराष्ट्र शासन इथं बिबट्या मांजर कुळातील मोठ्या जातीचे सर्वाधिक आढळणार आहेत प्राणी. बिबट्या पण आहे इथं जंगलामध्ये. मसाला काकडी द्या मस्तपैकी ताजी ताजी खाण्यासाठी. मसाला काकडी आप मोबाइल ये बंदा छुड़ा लेंगे ये लिखी ले हो ना ये नहीं जानते खाने के लिए ये बंदा छुड़ा लेंगे आप मतलब दुपट्टा वगैरह में मारने का फट्टे ना 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 ये गलती नहीं करनी ये गलती नहीं करनी अरे मतलब बहुत चिड़चिड़ापन होता है ना आपको सुबह से आना चाहिए. हे पाणी पूर्ण खचलंय का किंवा हे नव्हतं त्यावेळेस? कॉल करतो. हा आता सीधा रनिंग लागली मित्र. अजून एक सवय झालं नाही. वर चढत असताना अशी एक एनर्जी ड्रिंक जवळ नक्की राहू द्या. मी आणखी पेढे कॉल पूर्ण घामान अंग भिजलं बघा. रस्त्याने अशी छोटे छोटे दुकान पाणी पिण्यासाठी पाणी. पण जसं जसं तुम्ही वर चढाल तसं तसं तुम्हाला वस्तूच्या किमती पण वाढलेल्या दिसतात. खाली बाटली तुम्हाला 20 रुपयाला जर भेटत असेल तर थोड्यावर अंतरावर आल्यानंतर मित्र तुम्हाला ती 10 रुपयानं वाढत जाईल बाटली. आणि एकदम वरी जर वरल्याकडे जर गेलात मित्र तर तुम्हाला कमीत कमी 50 रुपये 60 रुपये रेट भेटतील तुम्हाला. तर तुम्हाला सोय आहे. पण अशी एनर्जी ड्रिंक पण सोबत राहू द्या. आणि अशी काठी छोटी वापरासाठी. गुजरात से आए. गुजरात मतलब ये अहमदाबाद नहीं नहीं पहला सोमनाथ पहला ज्योतिर्लिंग है वो. गए होंगे आप सोमनाथ? अच्छी बात. तर अशा प्रकारे खूप आपल्या पूर्ण देशातूनच नव्हे तर बाहेर देशातून सध्या या ठिकाणी खूप पर्यटक येतात या ठिकाणी. मॅडम आमच्या जागच्या जागेवर गोड बसायला लागले. मी जॉर्डनची डोळे फिरता का ती मित्रांनो फिरायला यायचं असेल तर तरुण वयातच या. म्हातारा झाल्यावर तुम्हाला हे चढ्या होणार नाहीत. आता ह्या वयातच एकदम गळून चाललोय मी. हे बघू शकता पावसाळ्यामध्ये तिकडे बघा डोंगर कसं पाणी छान वाहत आहे. सध्या खूप बघण्यासारखं आहे. आणि तिथून खालचा हा नजारा पहा सुंदर असा.
बाकी काय नाही, मन प्रसन्न होतं. इतकं गळून गेलोत ना चलो तरी पण हा सुंदर असं सगळं बघितलं की एकदम प्रसन्न वाटतंय माणसाला. त्यासाठी मित्र हो, म्हातारा व्हायच्या आधी कमीत कमी इकडं एकदा ह्या कोणता पर्वत म्हणते ब्रह्मगिरी पर्वत, ह्याच्यावर एकदा तरी फिरायला या. म्हातारा झाल्यावर पुन्हा फिरता येणार नाही तुम्हाला. पूर्ण तुम्हाला सांगतो ह्या पावसानं बघा पूर्ण वाहवलंय. काय ही गेल्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो मी त्यावेळेस हे नव्हतं वाहवलेलं, पण हे पुराण बघा ह्या सगळं पाणी खाली झालंय. आणि हे इकडं बघा इथं पण हे पाण्यानं सगळं पूर्ण वाहून गेले. याचा अर्थ पाणी खूप वाहले या ठिकाणी. हे सगळं पावसाने पायऱ्या इथल्या मोडखळीस आल्या आता. आणि असा नजारा बघा सुंदर, जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत असा इकडे खूप सुंदर. ना आता खरी चढाई आमची चालू झाली बघा. अंग सगळं असं घामून ओलगच झालंय. आमच्या मॅडमची कामाला का नाही, मॅडम चढायला लागल्यात माझ्यासोबत. तेव्हा असं एकदम करळ आहे, असे ते वरी झूम करून नको रे, एकदम असं करळ चढाई चालू झाली आता बघ. हे असं हे बघू शकता, पाणी झूम कर रे बघा. तो पाझर किती छान पाझरायला लागला खाली असा. आणि हे दगड बघा असे भीती वाटते खाली पडायची, पडतेत काय वाटतं ही असं एकदम वर. ते झूम करून दाखव रे, ते पाण्याचे फवारे पहा किती छान पडायला लागले तिथं. 2-2 काटे आहेत सांगा आता. मॅडम घ्या एनर्जी ड्रिंक घ्या. गेला पुढं माणसाला पंख असते तर, मला पंख जर असते का तिथून असा उडाला असतो. कठीण अशी चढाई चालू झाली मित्र आता सध्या, एकदम कठीण अशी करळ. हा शेवटचा टप्प्यातला एकदम करळ भाग आहे मित्र. वरी पण बघू शकता एकदम करळ पायऱ्या अशा. सगळ्यात कठीण चढाई चालू आहे. यावर्षी पावसाळा असल्यामुळे पाहू शकता मित्र, पूर्ण असं हे 5000 फुटला असतं, विहिरीला 5000 फुटल्यासारखा. हे पाणी दाखव इकडे वरच्या ह्या कप्प्यातून दमाने रिलॅक्स. हे सगळं असं पाणी यायला लागले इकडे खाली. असे छोटे छोटे रस्ते तुम्ही आवाज छट्टा घेईन ना, बघा आता इथून पुढे पूर्ण असं एकदम उभी चढाई आहे. आणि बहुतेक हा लास्ट जात्या तिथपर्यंत, ते लास्ट चढाई असू शकते. त्याच्यानंतर आम्ही वरी जाऊ शकतात. चल पुढं दाखव, जायचं तुम्हाला. एकदम अशी खडी चढाई पाहू शकतात मित्र हो, अशी एकदम खडी चढाई. इथून आलो तर आम्ही आता एकदम अशी गुफा असल्यासारखं इथं. हो काही अशी ह्या गुफेतून परत एकदम अशी वर एकदम खडी चढाई आहे. पण मजा येते मित्र, ॲडव्हेंचर वाटतं फिरायला आल्यानंतर. पुन्हा असं मला आम्ही असं पूर्ण घाम वगैरे झालो, फिरायला मजा वाटते, ॲडव्हेंचर आहे. जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत या, नंतर पुन्हा चढणं होणार नाही. एकदम असे एकदम गुन्हे असं कोरले सगळे.
आणि एकदम अशी खडी चढाई आहे. इथून पुढे ते बिलकुल एकदम असं एकदम उभ्या पायऱ्या आहेत, एकदम खड्या. अशा गुफा केलेल्या आहेत. माहित नाही कुणी केल्या त्या सगळ्या गुफा. अशा इकडे मला अंधारामध्ये दिसत नाही, मला माहित नाही. पण हे जागोजागी अशा गुफा केल्यात अंधारात इकडं. आणि इकडं वर बघा किती कोरल्या असतात. चला शेवटच्या टप्प्यात आलो आम्ही सध्या. एकदम अशा उभ्या पायऱ्या होत्या मित्र, एकदम उभ्या पायऱ्या होत्या. आणि पाहू शकता तुम्ही असंच वर आता इथून इकडे आणखी वर चढाई करायची. खरं सांगतो मजा आली रो. धाबा भरतात खरंच मजा येते. इकडे बघा इथून कसं दिसतं खाली, रिलॅक्स दमाने. पाऊस चालू झाला सध्या. वा खतरनाक रे. तो आता तेवढी चढाई राहिली, ती माणसं येईल ती त्यावरी चढायचं, परत खाली उतरायचं. पाणी बॉटल फायनली आम्ही आलो एकदम वरच्या कडेला. पाहू शकता तुम्ही तिथून त्या ठिकाणी ते गंगेचा उगम आहे, तिथं जायचं आम्हाला तिथं. आणि परत इकडं पण आहे बघण्यासारखं, इकडं पण जायचं. पण एक 99% चढाई संपली आमची आता. छान पैकी असं वाटायला लागले वर आल्यानंतर हवा वगैरे. आणि इकडे बघू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वर. पाहू शकता तुम्ही इकडे दृश्य छान पैकी. यावेळेस इकडे पण जाईन म्हणायला लागलो मी, कारण एकदम हायस्ट टोक आहे ते वर इकडं. मित्रांना विचारूया नेमकं तिकडे काय आहे बघण्यासारखं, कारण मी तिकडे कधी गेलेलो नाही. कारण हे महत्वाचं इकडे आहे, पण असे इकडे पण जात असतो. मित्रांनो इकडं वर काय आहे बघण्यासाठी? डोंगर आहे तिथं, वरीचे लोक जातात असं एकदम टोकाला. बाकी काहीच नाही तिथं. जागा किती असते? स्पेस एवढाच आहे, थोडा कमी. चालतं होऊ शकता इकडं पण. हे बघू शकता त्या मामांचं वय बघा किती. देऊ का? हो द्या की एक बाटली आम्हाला. त्या वयामध्ये सुद्धा किती तोड्याला वाटली? 40ला आहे. 50 रुपये चालू आहे इथं मावली. पण बाटली प्युअर आहे नी प्युअर मावली पिकी आहे. तर किती वाजता येतो मग तुम्ही हे बाटल्या घेऊन? आधी 9ला 9ला 10ला हे निघतात बाबा खालून त्र्यंबकेश्वर मधून, काय का ना बाबा? आणि बॉक्स किती घेऊन येतात डोक्यावर? एकच 2 1 आणि वय किती बाबा तुमचं? 30 35. बघा जास्त वय असेल बाबाईचं. पण कमाल आहे का नाही बाबाईची? एवढं मोठं वजन तिथून डोक्यावर घेऊन यायचं. 30-35 नाही जास्त. जास्त असेल. 3 किलोचं आठवते मावली. 3 किलोचं आठवते. काय म्हणलो? किलोचं कुंभमेळा 3 आठवते. 12 वर्ष कुंभमेळा तो 12 होता. वर्षांनी एकदा येतोय. 12 वर्षांनी एकदा असा कुंभमेळावा. 3 आठवते 3 मावली. 12 वर्षांनी आता आहे ना, आता पुढच्या वर्षी वाटतं. 30 वर्ष वय आहे तुमचं? अंदाज सांगा मावळी. 30-35 नाही. आता तुम्हाला 2 1 आठवत आहे. बारीक बारीक पोरांना 2 आठवते समजा. अहो माऊली.
चिवस आला त्याचा जन्म समजा झाला. हम्म. दुसरा आला का म्हणजे 2 आठवलेच ना. हा खरंय. मग चिवस पाहिजे आठवते का तुम्हाला? येते का आता आला पुढच्या वर्षी पा 2 पावसाळ्या गेले का हा पुण्य वेळा भरतो इथे गावात मध्ये फुल गर्दी राहते. इथे गर्दी नव्हती का? मग हा 2-3 महिने हा साधू लोकांचं नाही का. हा मग त्याला किराया आहे का काही? नाही नाही ते पत्रे कोणी आणले? डोक्यावर आणायला ते सगळं मावडी. हा मग ही आहे मूळ गोदावरी. या ठिकाणी गोदावरीचा उगम झालेला आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. पंडितजी हे उन्हाळ्यात पण असंच चालू असतं? 12 महिने असं हे पाणी चालू राहतं. आणि या ठिकाणी मूळ गोदावरीचा उगम मानला जातो या ठिकाणी. आणि असे पंडित जे आहेत या ठिकाणी बसले. जर कोणाला पूजा वगैरे इथे करायची असेल या ठिकाणी कोणची पूजा करतात पंडित? गोदान अशी पूजा त्या ठिकाणी छानपैकी करतात. आणि ही मूर्ती कशाची पंडितजी? गौतम ऋषी. हा तर ही असं महर्षी गौतम आपले हिंदू धर्मातील जे 6 दर्शन आहेत, 6 दर्शनापैकी एक जे न्यायशास्त्र आहे ते न्यायशास्त्राचे कर्ते महर्षी गौतम या ठिकाणी यांची अशी छोटीशी मूर्ती बनवलेली आहे. असं सांगितलं जातं की महर्षी गौतमांनी न्यायशास्त्राची निर्मिती याच पर्वतावर या ठिकाणी केलेली होती. बरोबर ना पंडितजी? न्यायशास्त्राची जी काही निर्मिती आहे ती या ठिकाणी केली होती. 6 दर्शनापैकी एक दर्शन जे न्यायशास्त्र आहे ते खूप उपयुक्त असं न्यायशास्त्र आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर या न्यायशास्त्राची निर्मिती याच पर्वतावर कुठेतरी असं केली असं सांगतात लोक. आणि गोदावरीचं या ठिकाणावर उगम आहे. पाहू शकता तुम्ही. हे झाड कोणतं झाड आहे पंडितजी? ते औदुंबराच्या झाडाच्या बुडातून निघाले असं सांगितलं जातं. घेतलंच का पाणी गंगाचे?